सुपर बाजारमधनं मी काही बाजार आणलेला आहे, तो तुम्हाला दाखवते। एक पेन्सिलचा बॉक्स आणलेला आहे अन्वीसाठी, डिंक आणलेला आहे, फुटाण्याच्या पुड्या आणलेल्या आहेत 2, गॅसचं बटन एक आणलेलं आहे, व्हॅसलीन आणलेलं आहे आणि शेवाया आणलेल्या आहेत आणि मला तेल करण्यासाठी तेलाच्या 2 बॉटल आणलेल्या आहेत। इथं एकावर एक फ्री मिळाली म्हणून आणली। असं बऱ्यापैकी सामान आणलेलं आहे। हाय अन्वी, काय करती? काय करती अन्वी? खाती केक। केक कसा आहे? छान। अजून 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 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यात भात आणि बटाट्याची भाजी उकडण्यासाठी बटाटे घातलेले आहेत। आता मी गॅस बंद करते इथं। आणि त्याचबरोबर आज आपल्याला खरडा करायचा आहे, त्यासाठी मिरच्या तुकडे करून घेतलेत, जिरे, मीठ आणि कच्चे शेंगदाणे त्यात घातलेले आहेत। आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आणि म्हणजे आपला खरडा तयार होतो। आता आपला खरडा तयार आहे, मस्त एन्जॉय करू आपण झणझणीत तिखट खरडा। इथं माझ्या आईनं तांदळाच्या पिठाच्या आंबोळी केलेल्या आहेत आणि मी बटाट्याची भाजी केली आहे। आता मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या पिठाची आंबोळी खाऊन घेते। आपण केसांसाठी एक खास तेल तयार करणार आहोत, त्यासाठी मी ती घेतलेले आहेत। कढीपत्ता, लवंगा ह्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत, कलोंजी, मेथीदाणा, कढीपत्ता आणि 2 कांदे, ते जरा बारीक मोठे मोठे कापलेले आहेत। अशा प्रकारे एवढं सगळं साहित्य लागणार आहे। एवढं आपल्याला कांदा बारीक केला तरी चालेल किंवा किसून घेतला तरी चालेल। हा 1.5 कांदा आहे, मी 1.5 कांदा घेतलेला आहे। इथं मी बजाजचं तेल घेतलेलं आहे, 100% कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल आहे हे। हे मी 150 ml तेल घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यावर हे तेल टाकायचं आहे आपल्याला। तेल गरम करताना गॅसची आच बारीक ठेवायची आहे आपल्याला, कारण मोठी ठेवलं तर तेल करपू शकतं। जे पदार्थ घालणार आहोत त्याचे गुणधर्म पण तेलात उतरतात, म्हणून गॅसची आच मंदच करायची आहे। त्या तेलात आता आपल्याला मेथीदाणा टाकून घ्यायचा आहे आणि कलोंजी पण टाकायची आहे, त्यानंतर लवंग, सगळंच टाकून घ्यायचं आहे। कांदा, गॅस बारीकच ठेवलेला आहे मी। कुठलंही तेल बनवता काय, कारण गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर तेल लवकर गरम होतं आणि त्यात घातलेल्या वस्तू त्यामध्ये असलेलं नैसर्गिक गुण आपल्याला मिळत नाहीत केसांना, त्यामुळे तो गॅस मी बारीकच ठेवलेला आहे। एकसारखं हलवत राहू आपण।
हे तेल घरगुती आहे, त्यामुळे काही साईड इफेक्ट नाही. हे तेल करताना तुम्ही कुठलंही तेल वापरू शकताय. खोबऱ्याचं तेल, तिळाचं तेल किंवा बदामाचं तेल. फक्त ते 100% प्युअर असले पाहिजे. खूप खमंग वास येत आहे तेलाचा पहा. तर इथं कांदा बऱ्यापैकी लाल झाला आहे, म्हणजे आपलं तेल होत आलेलं आहे. आणखीन थोडा वेळ लालसर करून घेऊ कांदा. आता बऱ्यापैकी कांदा इथे लाल झालेला आहे. अजून थोडा लाल करून घेऊ. सगळे जिन्नस व्यवस्थित तळले गेलेले आहे. आता बऱ्यापैकी तेल झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी बनवून. आता मी गॅस बंद करते. इथं करत ठेवूया तेलाला. गार झाल्यावर भेटू परत. बऱ्यापैकी झालेलं आहे, गार झालेलं आहे. आता हे आपण पातेल्यात प्रथम गाळून घेऊ. इथे एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे मी. आता त्याच्यावर ही गाळणी ठेवत आहे. यात गाळून घेणार व्यवस्थित. हलक्या हाताने असं ते सर्व गाळून घ्यायचं आहे. मी गाळून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे. आता हा गाळणीत चोथा राहिलेला आहे. आता प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बाटलीत भरून ठेवू. इथं माझ्याकडे प्लॅस्टिकची बाटली नाही म्हणून ही प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून ठेवते मी. असं हे तेल करू शकताय तुम्ही. वाटलं तर थोडंसं तेल घेऊन तेल बाजूला घ्या आणि त्यात कापराची 1-2 वड्या घालून मसाज करू शकता डोक्याला. अशा प्रकारे हे 150 मिलीग्रॅमचं तेल होतं मी तयार केलेलं घेतलेलं तेव्हा. एवढं तेल तयार झालेलं आहे पहा. या तेलाचे गुणधर्म ते कढीपत्ता, कांदा या सर्वांचे गुणधर्म या तेलात उतरलेले आहेत, म्हणून हे तेलाचा कलर बदललेला आहे. आता हे तेल रोज किंवा 1-2 दिवस आडाना तुम्ही करू शकताय. मसाजसुद्धा करू शकताय. ज्या दिवशी शॅम्पू करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी हे तेल लावून मसाज करू शकताय तुम्ही डोक्याला. किंवा आठवड्यातनं 2-3 वेळा रात्री झोपताना लावून झोपलं तरी चालेल. किंवा आंघोळीच्या आधी तासभर हे तेल डोक्याला लावायचं, त्यानंतर आंघोळ करा तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे कॉफी करत आहे मी. त्यासाठी 1 दूध घेतलेलं आहे, 1 कप दूध घेतलेलं आहे. यात घालते. आता 1 कप दुधात 1 कप पाणी घालत आहे. साखर तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार घाला, तुमच्या आवडीनुसार. कॉफी किती कप करत आहात त्यानुसार. मी 2 माणसांसाठी कॉफी करत आहे, त्यासाठी 4 चमचे साखर टाकलेली आहे मी इथं. आता हे गॅसवर ठेवते. दूध बऱ्यापैकी उकळलेलं आहे. त्यात आपण आता कॉफी पावडर टाकू आणि गॅस लगेच बंद करते इथं, म्हणजे कॉफी कडू होत नाही. आणि चमच्यानं मिक्स करून घेते आता, म्हणजे कॉफी छान होते आणि टेस्टही छान लागते कॉफीची. आता कॉफीही गाळून घेते. गरमागरम कॉफी तयार आहे इथे तिघींची. 1 आईची आणि 1 अन्वीची आणि 1 माझी. आता कॉफी करून झालेली आहे. आता आम्ही ती पितो. त्यानंतर भेटते तुम्हाला मी.